अहो पण तुम्ही केलेले धिरडा मला नाही खाऊ घातले. आता धिरडं शिकलात, पण पुढे चटणी गुळवणी शिकायची आहे. अहो लिहायला करायला शिकाल तेव्हा शिकाल. या समोरून येणाऱ्या विदुषींना मी कुठेतरी पाहिलंय. त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. चला त्यांना भेटूया. हो चला. तुम्ही कोणाला शोधता आहात का? आम्हाला रुक्मिणीबाई परचुरेंचं घर कुठे सांगू शकाल का? हो, ती तर माझी आजी आहे. पण मी यांना पुण्यातल्या सभेत. हो बरोबर, या थोर विदुषी पंडिता रमाबाई. नमस्कार करतो. हो काय करताय? नाही या तुम्हाला घर दाखवतो. पंडिता रमाबाई कोण आहेत या? माझा पदार्थ ठरला, माझाही. आणि आज रुक्मिणीबाई देवळात शाळा भरवणार आहेत, त्यामुळे पदार्थ कसा लिहून दाखवायचा हा प्रश्नही सुटेल. माझ्या घरातून विरोध सुद्धा नाहीये. हो बाई खरेच, पण गावात बऱ्याच जणींच्या घरून विरोध आहे, त्यामुळे चूल बंदचा कार्यक्रम चालू आहे. हो पण मी ऐकलंय शंकर बापू आणि गावातल्या विरोध करणाऱ्या पुरुषांनी हा सगळा कार्यक्रम हाणून पाडायचं ठरवलंय. मला भीती वाटते. नाही नाही, काहीही झाले तरी रुक्मिणी काकूंची शाळा ही भरणारच. कुणी कितीही विरोध केला तरी चालेल. आपण साऱ्या जणी जर एक झालो तर आपल्याला शिकण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. मी काय म्हणते, तुम्ही कुणीही घाबरू नका आणि तुमच्या मैत्रिणी, तुमच्या शेजारणी यांनाही धीर द्या. आपण जे करतोय ते खरेच योग्य आणि चांगले, म्हणून आई झोळाई आपल्याला बळ देते. आले लक्षात? नमस्कार करता. अहो बसा ना, बसा. धन्यवाद. बसा ना. हो सांगा ना, कोण आहेत त्या? तुम्ही ओळखतच असाल ना त्यांना? होय. अहो मी पुण्यातल्या एका सभेत त्यांचे व्याख्यान ऐकले होते. या संस्कृतच्या मोठ्या प्रकांड पंडित आहेत. यांना इंग्रजी, मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड अशा अनेक भाषा अवगत आहेत. आणि महत्वाचे म्हणजे स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्यांपैकी या एक मुख्य आहेत. विधवा परित्यक्ता म्हणजे नवऱ्याला टाकलेल्या स्त्रियांचे आयुष्य फार कठीण असते. त्यांच्यासाठी ह्यांनी शारदा सदन नावाचे वसतिगृह बांधले आहे. म्हणजे त्या बायकांना राहण्यासाठी सामायिक घर. तिथे त्यांना स्वावलंबी होण्यासाठीचे शिक्षण दिले जाते. म्हणजे लेखन वाचनाबरोबरच त्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील असे कौशल्य शिकवली जातात. अगो बाई, हे मोठेच काम आहे. पण अहो, बापूंसारखी काही माणसे असतीलच ना विरोध करणारी. हो करतात ना विरोध, पण त्यांनी न डगमगता आपले काम चालू ठेवले आणि आता त्यांचा आदरयुक्त वचक निर्माण झालाय. एवढी मोठी बाई आजीला भेटायला आली. मोठ्या माणसांचे हेच तर लक्षण असते.
त्यांना मोठेपणाचा गर्व नसतो. अहो दुर्वास, रागाच्या आणि उपासाच्या आगीत तुमचे शरीर जळून भस्म होईल. ते आधी खाऊन घ्या थोडेसे. सांगितलंय ना नको म्हणून. हो बापू, जोग म्हणतात ते बरोबर आहे. तुम्हाला तुमचे विचार बदलायचे नाहीयेत ना, नका बदलू. पण खायला काय हरकत आहे, उपवास सोडायला काय हरकत आहे? आणि शरीर मजबूत ठेवायचं तर खायला हवंच ना. माझ्याशी कुस्ती खेळून तुमचे समाधान होईल का? मग तुम्ही खाल का? चला, मी हरायला तयार आहे. या. या. दात काढताय, दात काढताय. त्र्यंबकराव, आधी या जोग आणि पटवर्धनला माझ्या डोळ्यासमोरून हाकला. माझा संताप होतोय. वा जोग, थट्टा थांबवा बरे. थट्टा नाही हो त्र्यंबकराव, वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न करत होतो. आधीच परिस्थिती गंभीर आहे, त्यात भडका उडू देऊ नका. बापू आता पुरे झाले, काहीतरी खाऊन घ्या. हो हो, या खाऊन घ्या. काका काका काका, मोठ्या सुधारक बाई पंडिता रमाबाई रुक्मिणी काकूंना भेटायला गावात आलेत. आता या कोण पंडिता? हो बापू, परित्यक्ता आणि निराधार बायकांसाठी त्या खूप काम करतायत. शारदा सदन नावाची वास्तू उभारली आहे त्यांनी. बायकांनी शिकावं, स्वावलंबी व्हावं म्हणून खूप प्रयत्न करतायत त्या. शिवाय मोठमोठ्या संस्कृत ग्रंथाचाही त्यांचा खूप अभ्यास आहे. आणि म्हणूनच त्यांना पंडिता ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. आता अशी ही मोठी व्यक्ती आपल्या रुक्मिणी बहिणीला भेटायला इथे येते म्हणजे आपल्यासाठी अभिमानाचीच गोष्ट नाही का? अभिमान कसला, अधपतन आहे हे. अजून घ्या त्या रुक्मिणीला डोक्यावर. आता हे समाज सुधारक गावात येऊ लागले आहेत. धर्म भुलणार, धर्माला कलंक लागणार. पाणी घे, पाणी घे, उघडा पाणी घे. बापू 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 डोळे उघडा. बापू बापू डोळे उघडा. काय होतंय? आपण शोधत मला इथं भेटायला आलात हे माझे मोठे भाग्यच म्हणायचे. आपण माझ्यापेक्षा लहान असलात तरी आपली विद्वत्ता, आपला आवाका, आपला अनुभव या सगळ्या बाबतीत आपला अधिकार मोठा आहे. त्यामुळे आपले आशीर्वाद मला मिळतायत याबद्दल मोठा आनंद होतोय मला. अहो, आनंद तर मला होतोय रुक्मिणीबाई. शहराचे ठिकाणी काम करणे आणि एखाद्या गावात नवा विचार उभा करणं यात खूप मोठा फरक आहे. खरंच तुमच्या धाडसाचे जेवढे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खरं तर रत्नागिरी जिल्ह्यात कुंभारली गावात मी एका कामासाठी आले होते. तिथे आले आणि तुमच्याबद्दल समजले, तुमच्या या स्पर्धेबद्दल समजले. हो, तिथे कसे समजले तुम्हाला? पहा, असेच तर असते. म्हणजे बघा ना, वाईट गोष्टी चटकन पसरतात असे आपण म्हणतो, पण चांगल्या गोष्टीही तितक्याच झपाट्याने पसरतात. हे खरे आहे की त्यांचे अनुकरण व्हायला वेळ लागतो, पण तो विचार सर्वदूर पोहोचून त्यावर मंथन सुरू होते. आणि तेच तर महत्वाचे, नाही का? आणि रुक्मिणीबाई, तुमच्या या स्पर्धेची कल्पना खरंच खूप अभिनव आहे. म्हणजे हसत खेळत शिक्षणाचा हा वस्तुपाठच आहे. अहो, खरे तर हे सगळ्या गावागावात व्हायला हवे. पण हे ठरवून केलेले नव्हते, ओघाओघाने झाले. पाककलेची स्पर्धा ठरत होती, त्यामध्ये मी फक्त पदार्थाचे नाव लिहून दाखवायचा मुद्दा जोडला.
आणि घसघशीत बक्षीस ठेवले. भले आज बक्षिसाच्या मोहाने बायका पुढे येतील, पण त्यातल्या 2 तरी बायकांना लिहिण्या वाचण्याची गोडी लागली तर सार्थक झाले म्हणायचे. नक्कीच लागेल ही गोडी, माझा विश्वास आहे. अहो, ज्ञान ही गोष्टच मुळी परिसासारखी असते. अज्ञानरूपी लोखंडाला त्याचा स्पर्श झाला की माणसाचे सोने व्हायला सुरुवात होते. आणि या ज्ञानाच्या मार्गावरचा प्रवास कधीही थांबत नसतो, तो अखंड चालत असतो. रुक्मिणीबाई, अहो, शुद्ध ज्ञानाची ओढ लागली की माणसाची आंतरिक शक्ती इतकी वाढते की आपण कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. आपल्या भेटीने आज मी धन्य झाले. अहो, काय करताय? खरंच माझे बळ कित्येक पटीने वाढले. शिवाय एक शुभयोगही जुळून आला. तो कोणता? आजपासून मी देवळात बायकांची शाळा भरवण्याचे ठरवले आहे. त्याचे उद्घाटन आपल्या हस्ते झाले तर मला फार बरे वाटेल. का नाही, मलाही आनंद होईल. ठीक आहे, मग फराळ करून आपण देवळात जाऊ. मी बायकांना निरोप पाठवते. हो. अहो, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही, थोडे खाऊन घ्या बघू. बापू असं काय करताय? हे घ्या, पाणी घ्या, थोडं पाणी घ्या. नाही नाही, मी इकडेच मरणार, तुम्ही बघाच. का अभद्र बोलताय? अभद्र नाही, तुमची सगळ्यांची तीच इच्छा आहे ना. छे छे छे, उलट तुम्ही जो उद्योग चालवलाय त्यासाठी तुम्हाला लाडू पेढे भरवून, हारतुरे देऊन, पालखीतून मिरवत घरी न्यायची इच्छा आहे. बापू 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 शांत व्हा, बापू शांत व्हा, शांत व्हा. बोलू नका माझ्याशी. मी इथे उपोषणाला बसलोय, पण त्या बायकोला आहे का काही? इथे आली नाही मला न्यायला किंवा खाणे द्यायला. म्हणजे मी मरावे हीच माझ्या बायकोची इच्छा आहे. ती लागली आहे त्या रुक्मिणीच्या नादी. आणि तुम्ही हे पाप गावात वाढवले तर तुमच्या बायका अशाच होतील. माझे शब्द लक्षात ठेवा. या बायकांना टाचे खाली ठेवा, नाही तर. खूप झाले बुवा, नाही आता ऐकू त्या मूर्खाची बडबड. ते खाणे राहू दे इथेच. याला खायचे तर खाईल, नाही तर देईल फेकून. चला निघूया आपण. नाहीतर काय, चला चला. हे जोगाड्या, हे तुझं खाणं तूच खा, नाही तर काही वासरांना आंबट म्हणून घाल. सासूबाई, अहो सासूबाई, चला लवकर, उशीर होईल. अगं हो हो, अगं आज शाळेचा पहिला दिवस आहे, जरा आवरून सवरून नको का जायला? वा 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 वा, छान हो छान. घर संसार वाऱ्यावर सोडून सासू सुना निघालेत शाळेत. आपले वय काय, आपण करतोय काय, काही पचपूच नाही. शिकायला वय नसतं हो. माणूस आयुष्यभर शिकतच राहतो, म्हणजे त्यांनी शिकतच राहावे असं शास्त्रच आहे. श्री दत्तात्रयांनी 21 गुरु केले होते. किती? 21. तू निदान एक तरी कर. तुमच्या पुराणातल्या वांग्याने पोट नाही हो भरणारे. घरात इथे पुरुष उपाशी आहे आणि या चालल्यात उन्हाळायला. का उपाशी का? तू देतेस ना खायला त्यांना? बोला बोला, मुद्दाम बोला. ठाऊक आहे ना माझ्या हातचे आवडत नाही ते. अगो गोदे, म्हणूनच सांगते, चल आमच्या बरोबर. अगो जिंकलीस तर बक्षीस मिळेल हो, बक्षीस. मला कुठले बक्षीस मिळते? ते तर तुम्हाला मिळणार.
तुम्ही चांगले चांगले पदार्थ करा आणि मला कारल्याची खीर करायला लावून फसवा. गोदे चुकलेच हो आमचे. अगं पण मी काय म्हणते, तू मुगाच्या तिखट पुऱ्या कर आणि त्या खमंग कशा करायच्या ह्याची युक्ती सांगते हो मी तुला, पण ती नंतर सांगते. आधी आमच्या बरोबर शाळेत चल आणि लिहायचे कसे हे शिकून घे. बरोबर आहे, बरोबर. मला नकोय कोणाचा उपकार. गोदे गोदे अगो जाऊ दे तिला. ही सुधारणार नाही. आपल्याला उशीर होतोय ना, आपण पहिल्यांदा शाळेत जाऊ. बर, आपण सर्व काही घेतलेले आहे. होय, पाटी आहे, पिशवी आहे, खडू आहे. आपण की नाही आता फक्त एक गोष्ट राहिलेली आहे. काय? 2 वेण्या घालू आणि परकर पोलके नेसू. तेवढे फक्त राहिलेले, तेवढे आपण करू. म्हणजे वाटेमध्ये खळग्यात पाणी साचले असेल त्यात आपण उड्या मारू, पारंब्यावर लोंबू, कविता म्हणू आणि शिकवलेले मातीत असे कोरून लिहू. काय वाटते तुला? चालेल, सारे करूया. मनाने तरी मी परकरी पोर झाले. होय ना, शाणी माझी बाई ती. चला चला लवकर खाली जाऊया. काय बाई शिकवतायत कुणास ठाऊक. आता तर काय कोण म्हणे पंडित आले ते रमाबाई शिक्का मोर्तब करायला. मग आता बघायलाच नको, सिंगच फुटतील त्यांना. काय तर म्हणे बायकांची शाळा काढायची. मी म्हणतो कशासाठी? या जोगामुळे घडलं हे सगळं. त्या रुक्मिणी काकूंनी पदार्थाचं नाव लिहायचं खूळ काय काढलं, त्यांनी लगेच तळी उचलली. आणि यांचा उत्साह म्हणजे काय, वाऱ्यावर बसणारी गावभर हिंडला आणि लागला वणवा शिक्षणाचा. मग वाईट काय झाले? उरसटलेल्या विचारांचे तण जळते आहे. रुक्मिणी वहिनी म्हणाल्या ते मला पटले म्हणून पाठिंबा दिला मी. आणि त्र्यंबक नाही बिघडवलेत. कुणी कोणाला बिघडवित नाही. प्रत्येक जण आपल्या मनाला पटेल तसे वागतो. म्हणजे हा शाळा वगैरेचा अगोचर मला पटतोय तुम्हाला? होय. पुरे वाद नको. माझं तर स्पष्ट मत आहे की बायकांना स्वातंत्र्य मिळायलाच हवं, असायलाच हवं. अरे बायका म्हणजे काय गुरु नव्हेत आणि त्यांचे नवरे म्हणजे त्यांचे मालक नव्हेत. नाही, मला हे मान्य नाही. या बायकांच्या या आगाऊपणाला व्यसन घालायलाच हवी. डोकं शांत ठेव दादा. तुझं ना नेहमीच झालंय बघ, रागाचा बहरच येतो तुला. आणि मग त्यामध्ये काय बोलशील आणि काय वागशील याचा काही नेम नसतो. आणि भर ओसरला की बरोबर उलट. मी लिहून देतो, थोड्याच दिवसात बायकांनी शिक्षण घेणं कसं गरजेचं आणि योग्य आहे यावर प्रवचन देताना दिसशील तू. चेष्टा करतो तू, चेष्टा करतोस माझा. मला धक्का नको मारूस. पहिले तू मला धक्का मार, मोठ्या भावाला धक्का मार. आता भांडण पुरे. मी सांगतो ते ऐका. घराघरातल्या चुली बंद पडल्या आहेत. गावातल्या बायका ऐकायला तयार नाहीयेत. मला वाटतं हे स्पर्धेपुरते होऊ दे, मग उत्साह मावळेल. मग आपण सध्या सामोपचाराने घेऊ. नाही, मला हे मान्य नाही. त्र्यंबकराव, हा तुमचा नारायण म्हणजे म्हातारपणी शंकर परचुरे होणार. निघायचे का? देवळात बायका वाट बघत असतील. हो हो. खरे सांगू का, तुम्हाला आज भेटून 10 हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते मला. या या. ही बयो यशोदा माझी नात. आणि हे नात जावई सदाशिव साने. नमस्कार. अरे अरे काय करताय? अहो झाला आपला मगाशी नमस्कार. यशस्वी व्हा, खूप मोठे व्हा. खरं तर हिची इमामवाड्याची गोष्ट गावोगावी पसरली. खरंच बाळा, तू तुझ्या सगुणा गायीसाठी खूप धाडस केले. म्हणजे गाय तर मिळालीच, पण गावातला पाण्याचा तंटा मिटला. आणि 2 जमातीतल्या द्वेषाची जागा प्रेमानं घेतली.
खूप मोठे यश आहे. मला खात्री आहे ही मुलगी मोठी होऊन असाच प्रेमाचा संदेश साऱ्या जगाला देईल. हो ना बाळा? हो, मला खरेच असे वाटते की खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे.